नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत। 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मराठवाड्यातील 8ही लोकसभा मतदारसंघामधील चित्र कसं असणार आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर मराठवाड्यातील 8 लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाची बाजू भक्कम असणार, काय सांगतो एक्झिट पोल, आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, महाराष्ट्रात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली व महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक ही अतिशय आटीतटीची आणि प्रतिष्ठेची झालेली आपल्याला बघायला मिळाली। या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाट नसताना मोदीच्या विरोधात लाट असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आलंय। त्यातच महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची जी काही चळवळ उभा केली त्या चळवळीमुळे सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी शिंदे गट अजित पवार गटाला मोठा फटका बसताना चित्र स्पष्टपणे दिसत आहे। तर महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकीपैकी 48 लोकसभा मतदारसंघापैकी फक्त 12 ते 13 लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या जागा निवडून येतील, तर उर्वरित 35 ते 36 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असं चित्र आजच्या घडीला तरी स्पष्टपणे दिसत आहे। तर मतदारसंघनिहाय आपण यावरती चर्चा करू आणि एक्झिट पोल जाणून घेऊयात। मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघापैकी पहिला मतदारसंघ आहे हिंगोलीचा। हिंगोली मतदारसंघामधून विद्यमान खासदार शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचा पत्ता कट करून त्या ठिकाणी बाबूराव कदम कोहळीकर यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली होती। तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देऊन रिंगणामध्ये उतरवण्यात आलं होतं। हेमंत पाटील यांचा पत्ता ऐनवेळी कट केल्यानं एकनाथ शिंदे यांच्या या ठिकाणी नुकसान झाल्याचं बोललं जाते। तर नवीन चेहरा लोकांना ॲक्सेप्ट न झाल्यामुळे नवीन लोकांनी शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर यांना मतदान न करता त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांना प्रचंड मताधिक्य दिलं असून हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हे 3 ते 3.5 लाख मतांनी विजयी होतील असं चित्र स्पष्टपणे हिंगोली लोकसभा मतदारसंघामधील एक्झिट पोलद्वारा दिसून येत आहे। मराठवाड्यातील दुसरा लोकसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा मानला जातोय तो म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ। नांदेड लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे असून भारतीय जनता पार्टीच्या या खासदाराच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली। तर मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा नांदेडची ही लोकसभा निवडणूक अतिशय वेगळी होती, कारण मागील निवडणुकीमध्ये महायुतीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु 40 ते 45 हजार मतांनी निसटता पराभव झाला आणि अशोकराव चव्हाण पराभूत झाली होती। परंतु या निवडणुकीत आदर्श घोटाळ्याचा आरोप करत अशोकराव चव्हाणांना ईडीच्या नोटीसमुळे भारतीय जनता पार्टीत जावं लागलं आणि भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारात अशोकरावांना सहभागी व्हावं लागलं। परंतु एक चव्हाण गेल्यानंतर वसंतराव चव्हाण नावाचे चांगले उमेदवार महाविकास आघाडी अर्थात काँग्रेसला भेटल्या कारणानं नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण हे 2 बडे दिग्गज एकत्र असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूनं नांदेड लोकसभा मतदारसंघाचा कौल झुकताना दिसतोय। या अटीतटीच्या लढतीमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरती मात करून जवळपास 1 ते 1.5 लाख मतांनी विजय होईल असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे। तर नांदेड लोकसभा मतदारसंघावर त्या ठिकाणी काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे। मराठवाड्यातील तिसरा आणि महत्त्वाचा समजला जाणारा मतदारसंघ तो म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ। परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। तर संजय जाधव यांना टक्कर देण्यासाठी व मतदारसंघामध्ये असणाऱ्या ओबीसीच्या मोठ्या मताधिक्याचा फायदा घेण्यासाठी महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना रिंगणामध्ये उतरवण्यात आलं होतं। परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसीची मोठी मते आहेत, त्या मतांचा फायदा घेऊन या परभणी लोकसभेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकू शकतो अशा उद्देशानं भारतीय जनता पार्टी व देवेंद्र फडणवीसांच्या आतोनात प्रयत्नातून महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघामधून उमेदवाराच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं। निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महादेव जानकर हे ठाकरे गटाचे नेते संजय जाधव यांच्याशी टक्कर होताना त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा एक गठ्ठा मतदान शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने गेल्यामुळे व ओबीसी मतदानपेक्षा मुस्लिम आणि मराठा मतदान अधिक असल्यामुळे अतिशय जातीपातीच्या व मराठा विरोध
विरोधी ओबीसी अशा अटीतटीच्या लढतीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव हे 1 ते 1.5 लाख मताधिक्याने विजयी होतील असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे। त्यानंतर मराठवाड्यातील 4थ्या क्रमांकाचा अतिशय अटीतटीचा मानला जाणारा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघ। जालना लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे हे विद्यमान खासदार आहेत। गेल्या 5 पंचवार्षिकपासून ते या लोकसभा मतदारसंघावरती राज्य करत आहेत। रावसाहेब दानवे हे मागील निवडणुकीमध्ये विलास आवताडे यांचा 3.5 लाख मतांनी पराभव करून विजयी झाले होते, परंतु या निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांना ही निवडणूक एवढी सोपी नसल्याचं बोललं जातं। कारण रावसाहेब दानवे यांना 2009मध्ये फक्त 8,500 मतांनी विजयी झालेले दानवे ज्यांच्या विरोधात विजयी झाली होती ती 2009चे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे नेते माजी आमदार कल्याणराव काळे यांच्यात आणि रावसाहेब दानवे यांच्या विरोधात ही लढत झाल्यामुळे कल्याण काळे यांना मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सुरू झाल्यानं मनोज जरांगेच्या मराठा आरक्षण चळवळीचा भला मोठा फायदा कल्याण काळे यांना झाल्याचं दिसून येतोय। तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मतदारसंघातील जवळपास 80% मराठा समाज हा रावसाहेब दानवेंच्या विरोधात म्हणजेच काँग्रेसचे कल्याण काळे यांच्या बाजूने झुकल्यामुळे रावसाहेब दानवे यांची बाजू अभावाची अथवा कमकुवत झालेली स्पष्टपणे दिसते। त्यात मराठा आरक्षण चळवळीतील एक अग्रगण्य नाव असणारे सरपंच मंगेश साबळे हे सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज यांनी दाखल केल्यामुळे 1 ते 1.25 लाख मताचं मताधिक्य घेतल्यामुळे पैठण विधानसभा मतदारसंघ व भोकरदन विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या हक्काची मतदान मंगेश साबळे यांनी घेतल्यामुळे मंगेश साबळेंचा फटकासुद्धा कल्याण काळे यांना न बसता रावसाहेब दानवे यांना बसून रावसाहेब दानवे यांचा पराभव मानला जातोय। तर 80,000 ते 1 लाख मतांनी काँग्रेस व महाविकास आघाडीचे नेते डॉक्टर कल्याण काळे हे विजयी होतील असं चित्र जालना लोकसभा मतदारसंघामध्ये स्पष्टपणे दिसत आहे। भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यास भारतीय जनता पार्टीला मराठवाड्यामध्ये फार मोठा धक्का बसेल असं चित्र दिसत आहे। नंतर 5व्या क्रमांकाचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर मागील वेळी MIMचे इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता। शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे आणि चंद्रकांत खैरे शिवसेनेकडून काँग्रेसकडून सुभाष झांबड या 2 उमेदवारांच्या मध्यस्थीनं तिसरा उमेदवार अपक्ष हर्षवर्धन जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून या अटीतटीच्या लढतीमध्ये इम्तियाज जलील हे 6,000 मतांनी विजयी झाले होते। परंतु यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट महायुतीकडून शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली व शिवसेना ठाकरे गट अर्थात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली। तर या निवडणुकीमध्ये अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे जवळपास 2 लाख मतांनी विजयी होतील व इम्तियाज जलील विद्यमान खासदार आणि संदीपान भुमरे महायुतीचे नेते यांचा दणदणीत पराभव होईल असं चित्र यावेळी स्पष्टपणे दिसत आहे। नंतरचा मराठवाड्यातील महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिव मतदारसंघ। धाराशिव उस्मानाबाद या लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत। ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात महायुतीकडून अर्चना पाटील या अजित पवार गटाच्या उमेदवार रिंगणामध्ये उतरवल्या होत्या। ओमराजे निंबाळकर शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाल्यानंतर सुद्धा परभणीचे खासदार संजय जाधव ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही। एक फोन उचलला तर एका फोनवर काम करणारे खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर यांची ओळख आहे। त्यांच्या विरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी घराणे म्हणून ओळखले जाणारे राणा घराणे या राणा घराण्यातील अर्चना पाटील यांना ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली। तर ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील अशी लढत झाल्यामुळे ओमराजे निंबाळकर जवळपास 2 ते 2.5 लाख मतांनी आघाडी घेऊन विजयी होतील व धाराशिव लोकसभा मतदारसंघावरती शिवसेना ठाकरे गट अर्थात महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे। त्यानंतर महत्त्वाचा मानला जाणारा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघ। लातूर लोकसभा मतदारसंघाची ओळख स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यामुळे देशभरात झाली। या लातूर लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीकडून सुधाकर शृंगारे हे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे रिंगणामध्ये आहेत। काँग्रेस पार्टीचे आणि महाविकास आघाडीचे नेते शिवाजीराव काळगे आणि सुधाकर शृंगारे यांच्यात होणाऱ्या थेट लढतीमध्ये 1 ते 1.25 लाख मतांनी
काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे हे विजयी होतील असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे। नंतर शेवटचा आणि महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातोय, ज्या मतदारसंघामध्ये मराठवाड्यातील सर्वाधिक मतदान झालं असा मराठवाड्यातील महत्त्वाचा मतदारसंघ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघ। बीड लोकसभा मतदारसंघामधून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती। तर प्रीतम मुंडे पंकजा मुंडे दोन्ही भगिनी व अजित पवार गट हा शरद पवारांपासून वेगळा झाल्यानं व महायुतीत असल्यानं अजित पवार गटाचे नेते व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा आपली बहीण पंकजा मुंडे यांच्या प्रचारात उतरले होते। बीड लोकसभा मतदारसंघामधून महायुतीकडून भाजप नेत्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवण्यात आलं होतं। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीकडून बजरंग बाप्पा सोनवणे या उमेदवाराला मराठा चेहरा असणाऱ्या उमेदवाराला रिंगणामध्ये उतरवण्यात आलं होतं। अतिशय अटीतटीच्या आणि जातीपातीच्या करण्यात आलेल्या या निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघामधून मराठा विरुद्ध वंजारी असा सत्ता संघर्ष बघायला मिळाला। मराठा मतं बजरंग सोनवणे यांच्याकडे तर वंजारी मतं प्रीतम मुंडे यांच्या भगिनी असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्याकडे गेल्याचं बोललं जाते। मतदानाचा विचार केला तर वंजारी मतापेक्षा मराठा मतांची संख्या अधिक आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या बाजूनं जिल्ह्यातील अनेक मुस्लिम समाजाची मतं गेल्यामुळे व ओबीसीतील अनेक जातींनी सुद्धा महाविकास आघाडीला पसंती देऊन बजरंग बाप्पा सोनवणे यांना मतदान केल्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मागील विधानसभा निवडणुकीप्रमाणे याही लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव सहन करावा लागणार असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे। पंकजा मुंडे आणि बजरंग बाप्पा सोनवणे या दोघांकडून व महायुती आणि महाविकास आघाडी या दोनही पार्ट्यांकडून अतिशय अटीतटीच्या करण्यात आलेल्या लढतीमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा 1 ते 1.5 लाख मतांनी दणदणीत विजय होईल असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे। एकंदरीत मराठवाड्यातील 8ही जागेंपैकी महाविकास आघाडीला 8ही जागेत यश मिळताना दिसतंय व भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे, सुधाकर शृंगारे, MIMचे इम्तियाज जलील, भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपचे नांदेडचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर या भाजपच्या प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का बसून या ठिकाणी महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळताना दिसते। महाराष्ट्रामध्ये अटीतटीच्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये जर अशा पद्धतीनं वास्तविक एक्झिट पोल जर समोर आला तर भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का मानला जातोय। आमच्या चॅनलच्याद्वारा मराठवाड्यातील लोकांच्या मतदारसंघाने आम्ही या ठिकाणी एक्झिट पोल घेतला होता। त्या एक्झिट पोलच्याद्वारे 8 पैकी 8ही जागा महाविकास आघाडीच्या बाजूने दिसतात आणि 8 पैकी जवळपास नांदेडची जागा काँग्रेसकडे, परभणीची जागा ठाकरे गटाकडे, जालन्याची जागा काँग्रेसकडे, संभाजीनगरची जागा ठाकरे गटाकडे, धाराशिवची जागा ठाकरे गटाकडे, बीडची जागा राष्ट्रवादीकडे, तर लातूरची जागा काँग्रेसकडे जाताना दिसते। तर मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जागा ठाकरे गटाच्या राहतील असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे। एकनाथ शिंदे यांच्या रूपानं शिवसेनेत झालेली बंडखोरी आणि अजित पवारांच्या रूपानं राष्ट्रवादीत झालेली बंडखोरी याचा कुठेही फाटका ठाकरे गट व अजित पवार गट शरद पवार गटाला न बसता महाविकास आघाडी मराठवाडा लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार मुसंडी घेताना दिसत आहे। मित्रांनो, लोकांकडून आलेला हा एक्झिट पोल तुम्हाला मान्य आहे का? व तुम्ही जर मराठवाड्यातील असाल तर तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येईल, कोणता चेहरा तुमचा आवडता आणि विकास कामाचा आहे याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।